नमस्कार. हिंदी भक्ती काव्याच्या सरितेचे काही तरंग म्हणजे भक्ती आंदोलनामधल्या संत कवींच्या काव्याचे काही तरंग आपण पाहत आहोत. त्यामध्ये कबीराचं आज शेवटचं सत्र आहे. कबीरांच्या या काव्याचे विषय विविध आहेत हे आपण पाहिलंच आहे. उपदेश आहेत समाज सुधारणेसाठी, जीवनाच्या साफल्यासाठी, जीवनाच्या नश्वरतेचं वर्णन आहे. भक्ती हा तर या सर्व काव्याचा केंद्रबिंदू आहे. मग त्यामध्ये त्या ईश्वराचं वर्णन, त्याच्याविषयीच्या प्रेमाचं वर्णन, त्याच्या प्रेमामध्ये बुडत असताना त्याच्याशी मिलन न होण्यामुळं निर्माण होणारं विरह काव्य आहे. त्याचबरोबर त्यांच्या जीवनातल्या वैराग्याचंही अतिशय सुंदर असं वर्णन आपण पाहतो. आणि या सर्व वैराग्य आणि ईश्वर भक्तीच्या साधनेनंतर त्यांना जी अलौकिक अशी अनुभूती मिळाली तिचं अतिशय सुंदर वर्णन आपल्याला त्यांच्या काव्यामध्ये सापडतं. कबीर म्हणतात, निसर्गामधल्या सर्व घटकांच्या कडून अटळ अशा मृत्यूचा स्वीकार कसा होतो पहा. माळ्याला येताना बघून कळ्या पुकारतात, आसपास सगळ्यांना म्हणतात, बघा आता तो माळी आला, तो फुललेली फुलं घेऊन चालला निवडून, काली हमारी बार, उद्या आपली वेळ आहे बर का. हे किती शांतपणानं आणि समंजसपणानं मृत्यूला स्वीकारणं आहे. त्याचप्रमाणे पूर आलेला पाहिल्यावर झाडं डोलायला लागतात, म्हणजे हलायला लागतात आणि म्हणतात आम्ही बुडून जाऊ किंवा कापले जाऊ, त्याचं काही नाही, पण अरे पाखरानो तुम्ही घरी जा बरं. हा एक वेगळा भाव. फाल्गुन आल्यानंतर आपल्याला माहितीये पानगळ व्हायला लागते आणि मग त्यावेळेला त्या वनराईच्या मनामध्ये फार रुष्टता किंवा दुःख होतं की उंचावरची पानं आता खाली पडायला लागलीत, दिवसेंदिवस ती पिवळी होत चालली आहेत. एखाद्या वेळी ही वनराई मनामध्ये झुरायला लागते आणि म्हणते की ज्या फांद्यांच्यावर आमच्या या क्रीडा चालल्या होत्या त्या सगळ्या आता गळून जायला लागल्या. या उलट आणखी एक पानांचा संवाद आहे. पानं पडायला लागल्यावर झाडं त्यांना म्हणतायत, पानही म्हणतायत आता आम्ही चाललो, अब के बिछुडे ना मिले, आता आपण दूर जाणार आणि काही दूर पडेंगे जाई. वाऱ्याबरोबर जिथं वारा नेईल तिकडं ती पानं पडणार आणि मग पुन्हा कधी भेट होणार नाही. म्हणजे जे रामायणामध्ये म्हटलेलं आहे, यथा काष्ठमच काष्ठमच समे यातौ महो दधौ. एका लाटेमुळं दोन ओंडके एकत्र येतात आणि एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही योग, पुन्हा कधी ते भेटत नाहीत. तसं ते पानांचं उदाहरण घेऊन सांगितलंय. झाडापासून ते बिछडकर दुसरीकडे जातात, पुन्हा मिलन नाही. हा जसा मृत्यूचा स्वीकार आहे त्याप्रमाणे कबीरांना जीवनातला वास्तवाचा स्वीकार करायला लागलाय. आपल्या मुलाचं ते वर्णन करतायत की असा हा मुलगा उपजलाय की माझा वंशच बुडला, कारण हरिका सुमिरन छांडिके भरिले आयामाल किंवा घरले आयामाल. हा काय हरीचं स्मरण वगैरे करत नाही आणि घरी संपत्ती घेऊन आलाय. आता या संत कवीला, या खऱ्या हठयोग्याला आपल्या मुलाचं हे लोभी धनप्रेम पाहिल्यावर किती दुःख यातना झाल्या असतील, त्यावरच्या मृत्यूसारख्याच यातना दिसतायत. आणि त्यातून मग त्याला जगातली उलटी रीत पण दिसते. तो म्हणतो, जिवंत असेपर्यंत या माणसांना आपल्या आईबापांची किंमत नसते. जिंदा ब्रह्मन कोई पूजे, मरे को बाद पूजवावे. जिवंत असताना त्यांना जेवायला घालतील असं नाही, पण ते मेल्यानंतर मुठभर तांदूळ घेऊन कावळ्याला बाप बनवतात, पिंड. आणि जिवंत असताना त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, अनदेखा करता. आणि मेल्यावर मात्र चंदनाची चिता तयार करतात, काशीला जाऊन हाड फेकतात आणि मोठं मंदिर बांधतात, भरपूर धन खर्च करतात आणि धर्मात्मा म्हणवतात. पण कबीर म्हणतो हे नरकाकडे चाललेले आहेत. आणि
त्यांना करणी वैसी भरणी, त्यांना भोगावं लागणार आहे जे करतायत ते, आणि अंतकाळी त्यांना खूप पश्चात्ताप होणार आहे. त्याऐवजी त्यांनी जर आईबापाची सेवा केली तर त्यांना वैकुंठ लाभेल. पण असं होत नसतं जगामध्ये. आणि मग अशी संतान दलित हो जावे असं ते म्हणतात, की माणसानी ही जगाची उलटी रीत सोडून जावी, मृत्यूनंतर किंमत करण्याऐवजी जिवंत असतानाच माणसांची किंमत करावी. आणि मग यातून त्यांना वैराग्याबद्दलचंही वर्णन करावं असं वाटतं. एका बाजूला असे आईबापांची पर्वा न करणारे धनलोभी आहेत, आणि या सगळ्यांच्याकडे पाहिल्यानंतर कबीरांना वैराग्य निर्माण झालेलं आहे. म्हणजे बुद्ध किंवा मीराबाई यांना सुखाच्या शिखरावर वैराग्याकडे जावंसं वाटलेलं आहे. कबीरांच्या बाबतीत, तुकारामांच्या बाबतीत जीवनातल्या कदाचित दुःखानी त्यांना तिकडे जावंसं वाटलं असावं. तर ते म्हणतात, पण या वैराग्यामध्ये ते, जसं त्यांनी पूर्वी सांगितलंय की जिसको कुछ ना चाहिए वह शाहंशाह, तर शहेनशाह सारखी त्यांची प्रवृत्ती आहे. मांगे सबकी खैर, सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करतात बाजारात उभे राहून. कुणाशी दोस्ती नाही, कुणाशी वैर नाही. म्हणजे निर्विकार, निरासक्त अशा प्रकारची ही वृत्ती आहे. आणि जो घर फुके आपना चलो हमारे साथ, आमच्या बरोबर यायचं असेल तर बघा आमच्या हातात फक्त एक काठी आहे. घर फुंकून टाकायची जर तुमची तयारी असेल तर आमच्या बरोबर चला. आणि लक्षात घ्या, आम्ही आमचं घर तर जाळलंच आहे, पण आमच्या हातात मशाल आहे. त्या मशालीनं आम्ही तुमची पण घरं जाळू. चालणार आहे का? तेवढी तयारी असेल, ही साधी कुठली NGO नाहीये. तुम्हाला हे सगळं जाळून बरोबर यायची तयारी असेल तर आमच्या जवळ या आणि आमच्या बरोबर चला. म्हणजे जसे तुकाराम उंच शिखरावर एकटे आहेत असं वाटतं की जाळून या घर बैसलो अंगडी, तशा प्रकारे हे कबीर फक्कड कलंदर होऊन जातात. आणि ही जी वृत्ती आहे, कबीर हमरा कोई नाही हम काहू के नाही, मला वाटतं कबीरांच्या या ओळीचा प्रत्येक आयुष्यात कधीही आला नाही असं कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न पडतो. कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे सत्य असतं. आणि त्यामुळं यातून बाहेर पडणं, पारे पहुंचे नाव जो मिलुके बिछुरी जाई, जसं नावेतून पलीकडच्या तीरावर गेल्यावर माणसं खाली उतरतात आणि एकमेकांच्याकडे न बघता आपापल्या मार्गाला जातात, तशा प्रकारे जाण्याची वृत्ती असेल तर तो वैराग्याचा मार्ग आहे. आणि मग त्याबरोबर ते हेही सांगतात की याचा अर्थ असा नाही की वनात जा किंवा हिमालयात जा, कारण शेवटी वनात किंवा हिमालयात वैराग्य असेलच असं नाही. जनकाची गोष्ट आपण पाहिली होती. वैभवाच्या शिखरावर राहून, चांगल्या विलासी राजवाड्यात राहून जनक हा विरक्त राहिला. तसंच कबीर म्हणतात, कबीर जाग्या ही चाहिये, क्या गृह क्या वैराग. जर मन जागा असेल तर घर असो नाहीतर वन असो, ते खऱ्या अर्थानं वैराग्यच आहे. आणि मग अशा या वैराग्यातून ते परमेश्वराकडे वळलेत. आणि या परमेश्वराच्या रूपाचं, या परमेश्वराबरोबरच्या संगतीचं जे त्यांनी वर्णन केलंय त्याचे पैलू अनेक आहेत. एक, मीराबाईंच्या प्रमाणे विरह तर आहे की हा कधी मला भेटेल, हा राम मला कधी भेटेल. आणि मग त्याच्या रूपाचे कवडसे त्यांच्या हृदयात पडतात. शरीर सरोवर भीतर आछे कमल अनूप, परम ज्योती पुरुषोत्तम जाके रेखन रूप. ते रूप त्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि हृदयामध्ये ज्योती उजळावी तसं त्याचं रूप दिसतं असं ते म्हणतात. एका ज्योतीच्या रूपामध्ये मला हा माझा स्वामी दिसतो आणि त्याला सावली नाही, ऊन नाही, न मल न छाह न धूप. लाली मेरे लाल की जित देखू उत लाल, लाली देखन मै चली मै भी हो गई लाल. ही जी एकरूपता आहे, म्हणजे राधा आणि कृष्णांच्या बद्दल म्हणतात की त्यांच्यामध्ये द्वैतच राहिलं नाही. आणि राधा कृष्ण म्हणायच्या ऐवजी राधाच म्हणायला लागली. हे जितकं एकरूपत्व आहे तसं हे एकमेकांच्या मुळं लाल होऊन जाणं. आणि मग माझ्या मनामध्ये तो आहे
या पद्धतीच्या अनेक कविता ते सांगतात. मेरे दिल में मेरा मालिक बसता है, इस घट अंतर. कसं आहे त्याचं रूप? बाग बगीचे इसी में सिरजनहारा. हृदयामध्ये तो आल्यानंतर बागच फुलते, सिरजनहारा. घट अंतर 7 समुद्र, 7 समुद्र माझ्या या हृदयामध्ये आले आणि 9 लाख तारे चमचमायला लागले. घट अंतर पारस मोती, परीस किंवा मोती दोन्ही, आणि शिवाय ते पारखणारा तो. अंतर अनहद गरजे इसी में उठत फुहारा. आता हे जे अनहद नाद आहे ते बहुतेक आपल्याला माहिती असेल, अध्यात्माचा अभ्यास असेल तर, की संस्कृत मध्ये याला अनाहत नाद असं म्हणतात. अनआहत, आहत म्हणजे घाव घातलेला किंवा आघात झालेला. आता आपल्याला माहितीये कोणताही स्वर, कोणताही ध्वनी आघाताशिवाय होत नाही. किंबहुना आपल्या स्वरयंत्रातून उठणारे स्वर सुद्धा आघात झाल्यानंतरच उठतात. जगात कुठंही आघाताशिवाय स्वर ध्वनी होत नाही. पण अध्यात्मातली जी शेवटची अवस्था आहे, म्हणजे ज्याचं वर्णन हठयोगामध्ये केलं जातं, की कुंडलिनीच्या जागृतीनंतर सहस्त्रदल कमल जेव्हा शिरातल्या मूर्धन्य स्थानी असलेलं ते जेव्हा उमलतं, त्या वेळेला त्या अंतिम अवस्थेमध्ये हा अनाहत नाद होतो, कोणतेही आघात न होता. म्हणजे खऱ्या अर्थानं ओमचा ध्वनी हा अनाहत असायला हवा. तो आपल्या सामान्य माणसांच्या कुवतीच्या पलीकडचा आहे. तर हा अनाहत नाद याचं वर्णन अनेक वेळा कबीरांच्या मध्ये येतं, की हा अनाहत नाद मग माझ्या हृदयामध्ये गरजायला लागतो आणि त्यातून स्वरांचं फुहारा कारंज उठतं. ही जी सगळी स्थिती आहे ही अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची आहे. जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, बहुनाम जन्मनाम अंते. अनेक जन्मांच्या नंतर म्हणजे अनेक जन्मांच्या साधनेनंतर ही स्थिती प्राप्त होणारी आहे. त्यामुळं आपल्याला संत कवी जसं त्याचं वर्णन करतात त्याचबरोबर सावधानतेची सूचना देतात, की हे सहजासहजी हाताला लागणार असं फळ नाहीये. कबीरांनी इथं म्हटलंय की हा अनाहत नाद मग माझ्या हृदयामध्ये गरजतो. सुनो भाई साधो इसी में साई हमारा. माझ्या परमेश्वराचं जर वर्णन करायचं झालं तर असा तो माझ्या अंतःकरणामध्ये असतो. आणि कबीरांनी ज्याला आपण डंके की चोट पर म्हणतात तसं सतत सांगितलंय, परमेश्वर शोधायचा असेल तर बाहेर बघू नका. तुकारामांनी जसं सांगितलं तीर्थी धोंडा पाणी, तसं जा तुम्ही देवळात मूर्ती पूजेला, ते धिक्कार करत नाहीत, पण त्याचबरोबर सांगतात की मूर्तीमध्येच परमेश्वर आहे असं समजू नका. तो जो मूर्तीमध्ये आहे तो खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये आहे. आणि मग काही वेळा आता ह्या अर्थात अवस्था आहेत की एका अवस्थेमध्ये त्यांना वाटतं भेटला वाटतं हा मला, पण पुन्हा वाटतं नाही हा उडाला वाटतं, आत्ता जाणीव होत नाहीये, म्हणजे ज्याला आपण ड्रेन्ड म्हणतो. या सगळ्या साधनेच्या पथावरच्या अपरिहार्य अशा अवस्था आहे. हा रस्ता सरळ नाही, ज्याचं उपनिषदातलं वर्णन आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. तशा प्रकारची ही वाट आहे, सरळ सोट हायवे नाहीये हा. त्यामुळं विरह आणि तळमळ जी मीरेची आपल्याला दिसली ती कबीरांच्या मध्येही आहे. जीवेला सिंहन संचरे पंखी उडे नाही जाय, रैन दिवसा का गम नाही तह कबीर रहा लोलाय. मी आता अशा ठिकाणी जाऊन राहतो की जिथं सिंह नाही, पक्षी नाहीत आणि दिवस रात्र काहीही भान नाही. अशा ठिकाणी मी जातो, कारण निसदीन साले घाव निंदावय नाही. मनाची तळमळ होती.
दिवस रात्र जणू काही माझ्यावर घाव पडतायत. परबती परबती मै फिरिया, नैन गवाए रोई. रडून माझे डोळे आता जायची वेळ आली. पण सोबुटी पाहूनही जातई जीवनी होई. जीवन देणारी जडीबुटी एवढ्या ठिकाणी पर्वतामध्ये फिरून मला मिळाली नाही. आणि मग कबीरांना वाटतं, पूर्वी आपण पाहिलंच आहे, की सगळं जग किती सुखी आहे, त्यांना काही या जडीबुटीचा शोध नाही, की परमेश्वरासाठी तळमळ नाही. सुखी हा सब संसार आहे, खावयावर सोवे, खाऊन पिऊन झोपतात. आणि मी मात्र इतका दुःखी आहे, जागा राहतो आणि रडत बसतो. आणि हे माझं रडणं कधी संपायचं? तर एक म्हणजे की हरी आया यहाँ पे, त्या हरीनं इथं आलं पाहिजे. न भाजीशी संदेश हो कहिया, त्याचा संदेश तरी आला पाहिजे, किंवा मी त्या हरीकडे गेलो पाहिजे. त्याशिवाय काही माझं हे रडणं थांबणार नाही. स्वतःला किती तुच्छ लेखून घेत आहेत पहा. कुता राम काम तिया मेरा नाव. माझं नाव मोती आहे, मी रामाचा कुत्रा आहे. आणि माझ्या गळ्यात ही दोरी बांधली आहे, तो आता जिथं नेईल तिकडं मी जाणार. ही अशी जी अवस्था आहे स्वतःला तुच्छ मानणारी, ही इतरही कवींच्या मध्ये सापडेल. आणि इथं मला एका इंग्लिश कवीचं नाव मुद्दाम घ्यावंसं वाटतं. कधीतरी मला जॉन डन या कवीविषयी आपल्याशी संवाद साधायला आवडेल. आपल्याला जसं शेक्सपियर, किट्स, वर्ड्सवर्थ वगैरे नावं कॉमनली माहिती असतात, तसा हा नाहीये, पण फार पॉवरफुल म्हणतात असा कवी आहे. त्यानं असं म्हटलंय ते देवाला, की मी किती तुच्छ आहे, किती तुच्छ आहे. त्याची इथं आठवण होते, अरे मी कुत्रा आहे बरं का, माझ्या गळ्यात तू रामा साखळी घातली आहेस, तू जिथे नेशील तिथे येतो. मग आता मी काय करणार? मेरा मुझ में कुछ नाही, माझं काय आहे माझ्याजवळ? कुत्र्याचं काय असतं त्याच्याजवळ? इमान फक्त. जो कुछ है सो तो, जे आहे ते तुझंच आहे. तेरा तुझको सौंपता क्या लागे है मोर. मी जर तुझ्या पुढं काही अर्पण करत असेल तर ते तुझंच आहे, माझं काहीच नाहीये. आणि काही वेळा त्याला त्या विरहानं असं वाटतं की हा भुवंगम भुजंग आहे विरहाचा, आणि मंत्र न लागे कोई, तो भुजंग मला डसतोय. आणि आपल्याकडं मानतो आपण की या सर्प विषावर मंत्राचा उतारा असतो, पण या माझ्या विषावर कुठलाही उतारा नाही. आणि रामाच्या वियोगानं मी जिवंत तर आहे, पण वेडा झालेलो आहे. आणि मग सबरंग तंत रबाबतन, माझं सगळं शरीर, रबाब आपल्याला माहितीये पर्शिया मधलं वाद्य होतं, ते आपल्याकडच्या सरोद सारखं. माझं शरीर हेच सरोद झालंय आणि त्याच्यावर कायम विरहाचं संगीत वाजतंय. आणि न कोणी सुनी सके, कोणी ऐकत नाही हो ते विरहाचं संगीत. काय म्हणायचं या साईच्या चित्ताबद्दल. मला हाका मारून मारून आखे झाई, डोळ्यामध्ये डाग झालेत आता, ते झाई पडणं म्हणतात तसं. आणि पंथ निहारी निहारी, वाट बघून बघून जसं एका कवयित्रीने शिणले डोळुले, जिभडिया छाला पड्या राम पुकारी पुकारी. रामाचं नाव पुकारता पुकारता जिभेला छाले पडले. आणि आता मी इस तनका दिवा करो बाती मेल्यो जीव. प्रतिमा बघा, माझं शरीरच दिवा झालंय, त्याच्यामधली वात म्हणजे माझा जीव, आणि रक्ताचं तेल मी घातलंय. आणि एवढं झाल्यावर तरी आता मला माझ्या त्या रामाचं मुख दिसावं. मीरा जसं म्हणाली, आसुवन जल सिंच सिंच प्रेम बेली बोई, तसं कबीर म्हणतात की हसणं राहिलं बाजूला, रडून रडून माझं चित्त इतकं वेड्यासारखं झालंय. पण काय करणार, एवढं रडल्याशिवाय जणू काही प्रेम पियारा मिळणारच नाहीये. बिन रोया क्यों मिलेगा. आणि मग तुकारामांच्या प्रमाणच त्यांनी म्हटलंय पहा, लंबा मार्ग दूरी घर, अशाच प्रकारचा अभंग आहे तुकारामांचा. खूप दूर जायचंय, घर लांब आहे आणि मार्ग तर फार लांब आहे, आणि त्या वाटेवर काटे आहेत. आणि संतांना ते म्हणतात, अरे काय मिळायचा दुर्लभ हरी दीदार. हा सगळा बिकट वाट पाहिल्यानंतर मला वाटतं की अरे संतानो, हरीचं दर्शन दीदार खरंच दुर्लभच आहे बरं. पण म्हणून हा मार्ग सोडायचं मनात येत नाही त्यांच्या. समज देख मन मीत पियरवा, आसिक होकर सोना क्या रे.
नाही ठीक आहे, हा सगळा त्रास होतोय खरा मला, पण ही आशिकी, आता हा आशिकी म्हणजे आपल्याकडची आसक्ती, ही आसक्ती सोडून मी झोपूही शकत नाही. आता डोळ्यात जेव्हा नींद घनेरी असेल तेव्हा तकिया बिछवणं लागत नाही, पण या मार्गावरच मी राहणार. ठीक आहे, रडणं तर रडणं, नाही झोप तर नाही. प्रेम का मार्ग सिर देना तो रोना क्या रे. समजा मला डोकं कापावं लागलं तरी मग मी रडणार नाही. कुणीकडून त्या प्रियाची प्राप्ती मला व्हायला पाहिजे. आणखी एक पद हे बऱ्याच ठिकाणी गायलं जातं. तलफे बिन बालम मोर जिया. तलफ फारच सुंदर शब्द आहे, तडफड ज्याच्यातून व्यक्त होते असा तलफे. आणि मग हे नेहमीच आहे, दिन नाही चैन रात नाही निंदिया. तडफडत असतानाच भोर सकाळ होते. तन मन मोहर रहट अस डोले. सून सेज पर जन्मचिया. या शून्य सेजेवरच जन्म गेला सगळा. नयन चकित भये पंथ न सुजे. डोळे थकले आणि मार्ग दिसत नाही, पण त्या देवाला अजून माझी दया येत नाहीये. बेदर्दी आहे तो. कहत कबीर सुनो भाई साधो. हरी पीर दुःख जोर किया. बघा माझी ही पीडा आता फारच वाढलेली आहे, हे तुम्ही ऐकून घ्या. कसा माझा हा विरहाचा जाळ जो निर्माण झालाय तो मी कसा विझवायचा, तुम्ही सांगू शकता का? खूपच पद आहेत, मी थोडीशी निवडले. पिया मिलन की आस हे अगदी कॉमन झालेलं फ्रेज म्हणा, वाक्य आहे की अशी ही आग ज्वाला उंच चढलेली आहे, मनामध्ये लज्जा आहे. माझा पाऊल एका ठिकाणी राहू शकत नाहीये. चढू गिरी गिरी पडू. पडता पडता मी चढतीये, चढताना पडते. फिरी फिरी चढू समारी चरण आगे धरू. अंग अंग थराय. अगदी बिकट वाटेवर तडफडत डळमळत अशा प्रकारची माझी ही चाल देवाकडे चाललेली आहे. आणि त्यात पुन्हा कर्म कपट मग घेरी तो भ्रममे भुली रहू. हे जे कर्म कपट भ्रम वगैरे गोष्टी आहेत, आपण अजंठा वेरूळच्या लेण्यामध्ये पाहिलं असेल, बुद्धाला जेव्हा मुक्तीचा क्षण यायला लागला, ज्ञानाचा बोधाचा क्षण यायला लागला, तेव्हा मार आपली सगळी सेना घेऊन आला आणि त्यानं त्याच्या वाटेमध्ये अडथळे उभे केले. तर तशा प्रकारची ही स्थिती आहे. आधीच माझी वाट बिकट आहे, तरी पण मी जायचंच आहे असं ठरवलंय, पण हे कर्म कपट भ्रम हे सगळे जणू काही मार म्हणजे सैतानाच्या सैन्यातले सरदारच म्हणावेत असे हे सगळे आणि वाटेत आलेले आहेत. अटपट चाल तुम्हारी मिलन कसं होई. आणि मग अशा वेळेला मिलनाची आशा तरी कशी ठेवायची मी? अशा वेळेला वाचवणारा मग सतगुरु शब्द समान, की जेव्हा कुमती जाऊ दे तज आणि सुमती घे हे शब्द मग सद्गुरु कडून येतात आणि मग सद्गुरु आपल्याला अंतरपट खोलून देतात. आणि मग दिलबीचे दास कबीर, मग मनामध्ये दास कबीर म्हणतो त्या वेळेला त्या प्रियकराला परमेश्वराला भेटण्याची काहीतरी आस टिकून राहते. नाहीतर या मार किंवा सैतानाच्या सैन्यापुढं या वाटेनं जाणं कठीणच असतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे सातत्यानं कबीर सांगतात की देव हा अंतरंगामध्ये असतो. आणि म्हणून हे पदही बऱ्याच वेळा आपल्या पाठ्यपुस्तकात असतं आणि गायलेलं आहे तर खूपच जणांनी. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. आपण अल्केमिस्टचं उदाहरण पाहिलं होतं कोहलोच्या, की आपल्या स्वतःच्या अंगणामध्ये जे आहे ते समजत नाही आणि आपण मग भरकटत जगभर फिरत असतो. पुन्हा बजावून सांगतात कबीर, तीर्थक्षेत्र मूर्ती एकांतात जाऊन राहणं, जंगलात मंदिरात मशिदीत काबा कैलास कुठंही नाहीये तो. जप तप व्रत उपास क्रिया कर्म जोग संन्यास यादीच दिले त्यांनी. माणसं कुठं कुठं शोधतात परमेश्वराला. प्राण पिंड ब्रह्मांड आकाश यात सगळ्यात कुठंही तो नाही. खोजी होय तो तुरत मिल जाऊ एक पलकी तलास में. एका क्षणात
शोध पुरेसा आहे. कशाला जन्मभर या इतक्या सगळ्या ठिकाणी शोध करत बसायचं. कहत कबीर सुनो भाई साधू. 2 वर्जन्स आहेत, दोन्ही पटण्यासारखी आहेत. सब सासों की सास में, शेवटी तो आपल्या श्वासामध्येच आहे. म्हणजे इथं योग येतो की श्वास हा पार्थिव आणि अपार्थिव या दोन्ही मधला सेतू आहे. श्वासाच्याच सहाय्यानं खऱ्या अर्थानं योग होऊ शकतो. आणि कबीर त्याच्या पुढच्या पदामधून जाणवतं की तो हठयोगी होता आणि त्यामुळं हे त्याचं वचन मान्यच करायला पाहिजे की श्वासांच्या श्वासामध्ये तो आहे. आणि अर्थात ज्यांचा योगाचा मार्ग नसेल, माहित तो हूँ विश्वास में, अखेर श्रद्धा. म्हणजे योगाच्या अष्टांग मार्गामध्ये ईश्वर प्रणिधान हे एक पद सांगितलेलं आहे. तर श्वास, हठयोग आणि अन्यथा ईश्वर प्रणिधान, पण तो ईश्वर बाहेर न शोधता आपल्या अंतरंगातच शोधला पाहिजे. तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनेही सांगितली आहे की मथुरा जाऊन, द्वारकेला जाऊन जगन्नाथ तिथं तुम्ही शोधा, पण साध संगत हरिभजन विना कछुन आव्याहात. इथं जाऊन जर तुम्ही तिथल्या मार्केट प्लेस मध्ये जर फिरत असाल किंवा मंदिरात गेल्यावर सुद्धा जर एकरूप होऊ शकत नसाल तर लक्षात घ्या. आणि साधू संगतीचं या सगळ्याच संतांनी सांगितलंय, तर त्याच्या वाचून हातात काही येणार नाही. आत्मज्ञान विना जग जूठा, क्या मथुरा क्या काशी. मथुरा काय आणि काशी काय. या परमेश्वराचं वर्णन करताना 7 संबंध की मसी करऊ लेखनी सब बनराई, संस्कृत श्लोकाचा अनुवादच आहे हा. सगळी धरणीचा कागद आणि सगळ्या 7 समुद्राची शाई करून सुद्धा त्याचं वर्णन करणं शक्य नाही. कारण तो आपल्याला माहितीये ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे स्थिरचर व्यापुनी तो परमात्मा दशांगुळे उरला. या सर्वाच्या वर आणखी तो दशांगुळ उरतो, त्याचं काय वर्णन करणार. पुढची उपमा अतिशय सुंदर आहे आणि ती अध्यात्माच्या गाभ्याला भेटणारी आहे. जो तिलमाही तेल है, जो चकमक में आग, तेरा साई तुझही में है, जाग सके तो जाग. तिळामध्ये तेल असतं, बाहेरून दिसत नाही, रगडल्यावर बाहेर येतं, पण ते असतंच तिथं. चकमकीमध्ये आग असते, ती नुसती चकमक कुठेही ठेवली तरी आग लागत नाही, ती घासल्यावर. म्हणजे जे दिसत नाही ते तिथं असतं. आणि म्हणजे बीजामध्ये वृक्ष असतो असं जेव्हा आपण विधान ऐकतो, तर त्या जातीचं हे विधान आहे की वृक्ष हा बीजातून निर्माण होतो, म्हणजे तो त्यात असतोच की. आणि मग पुन्हा वृक्षामध्ये बीज असतं. हे जे म्हणजे भारतीय तत्वज्ञानात हे वर्तुळाकृती मानलेलं आहे. अनंत अनादी हे वर्तुळामध्ये शक्य आहे, त्या प्रकारचं हे वचन आहे. आणि या भारतीय तत्वज्ञानाचा कोळ जणू काही कबीरांनी काढलेला आहे. तिळामध्ये असलेलं तेल दिसत नाही, पण ते आहे तिथं. चकमकीमध्ये आग आहे, तसा तुमच्यामध्ये परमेश्वर आहे. फक्त जाग व्हायला पाहिजे. बघ, जागा होत असलं, जागणं शक्य असलं, जाग होणं, तर जागा हो. आणखी एक सुंदर उपमा आहे. नैनन में पुतली त्यो मालिक घर माही, आणि मूर्ख लोग न जानिये बाहेर ढूंढत जाय. डोळ्यामधली जी पुतळी, डोळ्यातलं बिंब, तो परमेश्वर आहे. म्हणजे बुद्धाने जे अत्तदीप भव सांगितलं, तेच कबीरांनी वेगळ्या प्रकारे सांगितलंय. या उपमा प्रतिमा काही वेळा रिपीट होतात, पण त्याला ते ठासून सांगायचंय, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा सांगतोय. मक्का द्वारका कुठेही तो मिळणार नाहीये. एक सुंदर उपमा आहे. मेहंदीच्या पानामध्ये लाली असते. जसं तिळामध्ये तेल असतं, तसे मेहंदीच्या पानामध्ये लाली असते. ती बाहेरून समजत नाही, पण ती आत आहे, ते लक्षात घ्या. किंवा कस्तुरी मृगाची नेहमीची उपमा आहे की ते हरिण गावभर हिंडत बसतं जगभर, म्हणजे वनामध्ये, कारण त्या हरणाला वास येतो, कस्तुरी कुठे आहे म्हणून. स्वतःच्या नाभीमध्ये असलेली त्याला जशी सापडत नाही, तसा आपल्याला परमेश्वर सापडत नाही. खालिक खलक खलक में खालिक, सब घट रहियो समाई.
हा परमेश्वर तेच पुन्हा की कणाकणात क्षणाक्षणात व्यापून राहिलेला आहे तो. आणि मग एखाद्या वेळी त्याला असा मूड येतो की नाही मला भेटलाय तो आणि त्यानं माझी चुनरी या ठिकाणी हे बरेचसे संत आपण पाहिलं होतं, मधुरा भक्ती, स्वतःला प्रेयसी मानून प्रियकरासाठी तडफडणारे, हा जो त्यांचा रोल, त्यांची ही जी भूमिका बऱ्याच पदामध्ये दिसते. काही वेळा त्यांना जाणवतं की अरे हा भेटलाय मला आणि त्यानं माझी चुनरी रंगवली आहे आणि दिवसेंदिवस तो रंग धुतल्यावर सुद्धा उलट फिका व्हायच्या ऐवजी गडद होत चाललाय.